नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगरचा, तालुका जिल्हा सांगली. आज आम्ही आमच्या फार्म हाऊसवर का नाही, जिथं शेळ्या आम्ही मोकळ्या सोडतोय, ह्याच्यामध्ये एक मोकळं त्यांच्यासाठी का नाही कंपार्टमेंट केलेलं आहे आपण. ह्याच्यामध्ये का नाही आपल्या शेळ्या दिवसभर इथं असते त्या, आणि रात्री आपण परत त्यांना पलीकडच्या सेक्शनमध्ये घेतोय, जिथं आपण त्यांना शहाबादी फरशा खाली ग्राउंडला टाकून ही केलेला आहे, म्हणजे बसायला उठायला केलेला आहे. हे जे बेस आहे आपला, हे टोटल मातीचा आहे. हे आपण जाणीवपूर्वक मातीचा ठेवलेला आहे. हे बेस आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण ही कसं आहे माहिती आहे का, शास्त्रीय आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, शेळ्यांना तुम्ही फरशीवरती ठेवा, तुम्ही कोबा करून कोब्यावरती ठेवा, किंवा तुम्ही एक प्लॅटफॉर्म द्या लाकडी किंवा फायबरचं, पण त्यांना मातीसुद्धा त्याच्यासोबत पाहिजेच. मातीसोबत त्यांचा संपर्क येणं गरजेचंच आहे. लोक काय म्हणतात की नाही जेवढा अंतराळी ठेवता येईल आमच्या जनावरांना, तितकं आमची जनावरं फ्रेश राहतात आणि निरोगी राहतात. हे चुकीचं आहे आणि खोटं आहे. मी तुम्हाला सांगतो, प्लॅटफॉर्मच्या जितके बी शेड आहेत मी स्वतः बघून आलो आहे, त्यातले आमच्या तालुक्यातले तर जवळपास मी सांगतो 15 शेड एक 6-6 महिने, 2-2 महिने, 3-3 महिने चालली आणि बंद पडली. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की प्लॅटफॉर्मवरच्या शेडचं असं होत असतं की आपण लाकडी करत असतोय, कारण परवडत नाही म्हणून. ज्यांना परवडत आहे त्यांनी फायबरच्या सीड्स टाकतात. त्यात होते काय माहिती आहे, त्यांच्या पायांमध्ये प्रॉब्लेम येतो आहे. त्यांच्या जे नक्या असतात ना, त्या नक्या खालीवर किंवा त्या खाचीत जाऊन, असं नाही आहे की आपण काय पूर्ण फ्लॅट म्हणजे पूर्ण सफाई करत नाही. जरी फायबर शीट असेल तर त्याच्यामध्ये होल्स असतात. त्याच्यानंतर तुम्ही लाकडी केला तर त्याच्यामध्ये सुद्धा साधारणतः अर्ध्या इंचाच्या आसपास गॅप ठेवला जातो आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या नक्या का नाही खालीवर होऊ शकतात आणि एकसारख्या फळ्या बसत नसतात. जसं तुमचं फायबर प्लॅटफॉर्म होतोय ना, तसं फळे एकसारख्या होत नाहीत, कुठं खाली कुठं वर होत असते. त्याच्यानं सुद्धा त्यांच्या नकांना प्रॉब्लेम येतोय, पायाला प्रॉब्लेम येतोय, चालताना वाकडं तिकडं चालतात. प्लॅटफॉर्मला सुद्धा तेच आहे. आणि तुम्ही म्हणताय की हाईटवरती ठेवायला पाहिजे, हाईटवरती ठेवायला पाहिजे. ही चांगला कॉन्सेप्ट आहे, नाही असं म्हणत नाही मी, पण त्यांना मातीसुद्धा दिली पाहिजे. म्हणजे मातीत त्यांचं बसणं उठणं, मातीसोबत सुद्धा संपर्क आला पाहिजे तो. कारण शेळी ही जमिनीवर हिंडणारी आणि मातीत बसणारी ही जात आहे. आता मला तुम्ही सांगा, जितकी बी आमची मेंढपाळ बांधव आहेत, माझी इतकी मित्र आहेत की बोलायचं काम नाही. प्रत्येकाकडं अशी एक माझी मेंढपाळ मित्र आहेत की 1-1 कोटी रुपयाची जनावरं आहेत त्यांच्याकडं. त्यांची जनावरं कुठं असतात? रानात असतात. कुठंही त्यांना जसं वाटतंय तिथं त्यांनी सोडतात, आणि कुठं वाटतंय तिथं त्यांनी त्यांचं म्हणजे मुक्काम ठोकतात. त्यांच्या जनावरांना काय होत नाही. का होत नाही तर ते आपण मातीसोबत संपर्क आल्यानंतर आपण जी काळजी राखली पाहिजे, म्हणजे जी काळजी घेतली पाहिजे, आणि त्यांचे ज्या पद्धतीनं त्यांना म्हणजे सांभाळलं पाहिजे ते सांभाळणं आपल्याला आलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, जी पायखुरी आहे ती चिखलासोबत संबंध आल्यानंतर पायखुरी होत असते. म्हणजे नक्यांमध्ये पू तयार होणे, नक्या अशा मऊ पडणे. त्याच्यासाठी वॅक्सिन आहे, त्याचं वॅक्सिन घ्या, त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंट करा. आणि मुळातच ती व्हायसारखं आपण करायचंच नाही ना. ऑल टाईम म्हणजे टाईम टू टाईम त्यांना वॅक्सिन केलं, टाईम टू टाईम त्यांची देखरेख केली की ती रोग होत नाही. आणि मी मातीसोबत का संपर्क यावा म्हणतोय, तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ते त्यांच्या शरीरासाठी चांगलं आहे. म्हणून आम्ही काय केलेलं आहे, इथं पूर्ण असं मातीचा बेस ठेवलेला आहे. त्यांना दिवसभर बसत्यात उठतात ह्यात. आणि त्याच्यानंतर ना हे बघा, इथं जे आहे ना आपण केलेलं, इथं टोटल शहाबादी फरशी बसवलेली आहे आपण. सृष्टी काय रे बाळा, तर आपण इथं का नाही, इथं आपण असं फरशीचं केलेलं आहे. हे जे आहे ही टोटल फरशीचा बेस केलेला आहे. ही कशासाठी, तर रातभर त्यांनी बसत्यात उठतात ह्याच्यावरती, म्हणून इथं आपण फरशीचं केलेलं आहे. सकाळी आपलं एकदा झाडलं की चकाचक काम झालं, काही अडचणी येत नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ज्यांनी मातीचा बेस केलेला आहे काय, म्हणजे ज्यांच्या इथं अशा पद्धतीची माती आहे किंवा मातीमध्ये ज्यांची जनावर मोठ्यात बसत्यात उठतात, ती कुठलीही जनावर असून द्यात, तुमचं अगदी जर्सी मसरापासून अगदी कोंबड्यांपर्यंत काही पण असून दे, तुमचं ज्यांच्या इथं असा मातीचा बेस आहे खाली, त्यांनी एक करायचं बघा. आता आम्ही ही 8-15 दिवसात एकदा सगळं स्वच्छ खोऱ्यानं ओढून खराट्यानं झाडून घेतोय. 8 ते 15 दिवसात एकदा असं झाडून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती रामबानची पावडर मिळते, रामबानची पावडर मारा, DDT पावडर मारा, नसेल तर आणि एखादी कुठली तरी पावडर जर तुम्हाला माहिती असेल
तर ती मारा, नसेल तर तुम्ही हळदी मारून घ्या पूर्ण सगळ्या फ्लोअरला. त्याच्यानं होते काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये असणारी जी काही विषारी जंतू असतील किंवा इतर काही कीटक असतील ते सगळे मरून जातात आणि जनावरांना आपल्या कुठलाही त्रास होत नाही. हळदीमुळं सगळं पूर्ण निरोगी होते. रामबाण पावडरमुळं सगळी जी काही जीवाणू विषाणू ह्याच्यामध्ये असतात मातीमध्ये किंवा त्यांच्या लेंडीमध्ये ती सगळे मरून जातात. किंवा DDT पावडरनं सुद्धा तीच काम करते. जसं आपल्याला सफिशियंट वाटते ती. आणि असं नाही आहे की भरमसाठ मारायचं, एक नॉर्मली लेअर मारून घ्यायची आणि एक तासभर ह्याला असं सोडायचं मोकळं आणि त्याच्यानंतर मग आपली जनावरं ह्याच्यामध्ये सोडून टाकायचं, झालं काम. एक नंबर हे म्हणजे ही होते, फ्लोअर होते. कुठला रोग येत नाही, कुठला आजार येत नाही, काहीही नाही. आता आमच्या तर जनावरांना कुठलाच रोग नाही, कुठलाच आजार नाही. आम्ही ही कंटिन्यू हीच असं म्हणजे फॉलो करतो. प्रत्येकानं ज्यांच्या इथं आहे त्यांनी हीच फॉलो करा आणि आपल्या म्हणजे जनावरांना सेफ आणि निरोगी ठेवा. धन्यवाद.